ही कहाणी आहे एका सुंदर तलावाची. कात्रज परिसरात राजीव गांधी उद्यानात असलेला कात्रज तलाव. हा तलाव पेशवेकालीन असून पुणेकरांची तहान भागवण्यासाठी याची बांधणी करण्यात आली होती. या तलावाचं सौंदर्य बघायला आणि इथे बोटिंग करायला भरपूर पर्यटक भेट देत असत. या तलावाचं पाणी पिण्यासाठी स्थलांतरित पक्षी देखील येत असत. या तलावामुळे आजूबाजूच्या परिसरात नेहमी गारवा जाणवत असे. तलावामुळे भूजल पातळी देखील राखण्यास मदत होत होती. थोडक्यात म्हटलं तर इतिहासाची साक्ष असणारा, पुण्याचा अभिमान जपणारा हा तलाव होता. होता म्हणजे भूतकाळ असा उल्लेख केला याचं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, नाही? याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या 10 वर्षात या तलावाचा अक्षरशः दम घोटला गेलेला आहे. कात्रज भागातून सांडपाणी थेट या तलावात मिश्रित केलं जात आहे. सतत सांडपाणी तलावात सोडल्यामुळे पूर्ण तलावात जलपर्णी पसरली आहे. जलपर्णीमुळे तलावातील मासे देखील मृत पावलेत. मेलेल्या माशांचा वास संपूर्ण परिसरात पसरतो आणि यातच भरीला भर सांडपाण्याचा वास. तलावाच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचं जीवन अगदी असह्य झालंय. हवा प्रदूषित झाल्यामुळे नागरिकांच्या घरातली भांडी देखील आता काळी पडायला लागली आहेत. 24 तास हा उग्र वासात राहिल्यामुळे स्थानिकांना बऱ्याच आजारांना सामोरं जावं लागतंय. तलावाच्या भोवती असलेले सर्वच रहिवासी संकुलात आता डासांचं साम्राज्य झालंय. दरवर्षी लाखो रुपये खर्च करून जलपर्णी काढली जाते, पण पुढच्या वर्षी परत जलपर्णीचा उगम होतोच. मुळात सांडपाणी जोपर्यंत तलावात मिसळलं जातंय ना, तोपर्यंत इथल्या समस्यांचं निवारण होणारच नाही. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी करोडो रुपये खर्च करून STP प्लांटचं काम करण्यात आलं होतं. पण इतके पैसे खर्च करून देखील असं निदर्शनास आलंय की सर्व सांडपाण्याची स्तोत्र अजूनही STP प्लांटला जोडली गेलेली नाही. त्यामुळे आजवर सांडपाणी तलावात जात आहे आणि समस्या मात्र आहे तशीच आहे. रहिवासी मालमत्ता कर वेळोवेळी भरून सुद्धा कॉर्पोरेशन मात्र कुठल्या झोपेत आहे ना, तेच कळायला मार्ग नाही. रहिवाशांनी कित्येक वेळेला कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांचे अतोनात हाल होत असल्याचं निदर्शनास आणून दिलंय. पण प्रत्येक वेळेस करदात्यांचे पैसे खर्च करून देखील समस्या सोडवण्यात कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना साफ अपयश आलेलं आहे असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही. 10 वर्ष उलटून गेली हो. अजून किती परीक्षा बघणार आहात आमची?